लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या सुरू होऊन 4 महिने पूर्ण होत असतानाच राज्य सरकारने आता या विमानतळ परिसरात व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी भव्य शासकीय अतिथीगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। मुंबई विमानतळाजवळील नंदगिरी अतिथीगृहाच्या धर्तीवर नवी मुंबईतही राजशिष्टाचार विभागाचा विशेष नियंत्रण कक्ष आणि निवास व्यवस्था असावी या उद्देशाने सिडकोच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे। यासाठी विमानतळाला लागूनच असलेल्या पुष्पक नगर येथील पारगाव भागात 2.5 एकर जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला असून यामुळे विमानतळ परिसरातील पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे। 25 डिसेंबर 2025 रोजी या विमानतळाचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासून गेल्या 4 महिन्यात येथून मोठ्या प्रमाणावर आंतरदेशीय उड्डाणे झाली आहेत। आगामी महिन्याभरात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याने विमानतळावर राजशिष्टाचार विभागाची स्वतंत्र व्यवस्था असणे अनिवार्य झाले आहे। राजशिष्टाचार विभागाच्या नियमांनुसार भारत आणि इतर देशांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विमानतळावर विशेष नियंत्रण कक्ष आणि सुरक्षित निवास व्यवस्थेची गरज असते। आत्तापर्यंत नवी मुंबई विमानतळावर अशा सुविधांचा अभाव होता। मात्र सिडकोने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे।